सुरुवातीला टाळ्या पडल्या. इथे उभं राहिलं का मग सगळं विसरायला होतं तुमच्या समोर आलं का. व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित शिक्षक वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. सुरुवात ओळख करण्यापासून करतो. थोडंसं सुधीर सरांनी ओळख करून दिली. आज आठवतं ना कशासाठी आलो. दरवेळेला मी उभा राहिलो पहिला हाच प्रश्न असतो, काय कार्यक्रम आहे, कशासाठी आलोय, कोण सांगेल, कशाला बसलाय, MKCL काय, आज काय मिळणार आहे. हा, कशाबद्दल, MKCL बद्दल. अरे MKCL बद्दल कसलं बक्षीस. आपण गेली 2 वर्ष सलग MKCLच्या मॉमची एक्झाम देतो ना, मॉम ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेला बसतोय. मग त्या स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आज आपण पारितोषिक देणार आहोत. त्यासाठी तुम्ही बसलाय इथे. मला आठवतंय, मला माहिती आहे की आता सलग तुमचे खूप कार्यक्रम सुरू आहेत. रोज एक ना एक सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे बरेचसे कार्यक्रम झाले, त्याच्यामुळे तुम्ही थोडासा गोंधळलेला आहे. आज आपल्या शाळेचा विचार करा की एक राज्य स्तरावरती आपली शाळा 2ऱ्या क्रमांकावरती आहे. राज्य स्तरावरती MKCLच्या स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी संख्या बसवण्यामध्ये आपल्या शाळेचा 2रा क्रमांक आहे. त्यासाठी मी खास करून MKCLचे जे मॅनेजर आहेत, जनरल मॅनेजर आहेत नटराज सर, त्यांना खास करून मी आमंत्रण दिलं की आमची शाळा बघायला या कशी आहे. डोंगराळ भागामध्ये त्यांना मी आपल्या लोकमान्याच्या बस स्टॉप पासून तिथपर्यंत चालत वरती आणलंय, रिक्षाने नाही आणले. त्यांना म्हटलं आपण आपला विभाग बघूया कसा आहे तो, आम्ही कशा शाळेत जायचो, आपली मुलं शाळेमध्ये कशा प्रकारे जातात, आपला बघा डोंगराळ भाग कसा आहे. खालपासून मी त्यांना वरपर्यंत चालत आणलंय शाळेमध्ये. बघत होते कसा भाग आहे, कुठला भाग आहे, विचारत या ठिकाणी त्यांना आणलं. एवढे मोठे. मला MKCL म्हणजे काय, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड. आपल्या मी सकाळी पण प्रश्न विचारला होता, बघा तुमच्या मराठी मीडियमला किती नॉलेज आहे. आपल्या भारतामध्ये पहिला संगणक ज्या वेळेला आला, 9वीची मुलं आहेत ना इथे, 9वीचे किती विद्यार्थी आहेत, हातवरती करा. पहिला संगणक ज्या वेळेला आपल्या भारतामध्ये आला, सुपर कॉम्प्युटर. आपण अमेरिकेकडे मागणी केली होती त्याची, परंतु अमेरिकेने आपल्याला सुपर कॉम्प्युटर द्यायला नकार दिला होता. त्यावेळेला आपले पंतप्रधान कोण होते, जोरात आवाज नाही आला, राजीव गांधी होते. कोण होते आपले पंतप्रधान, बरोबर, राजीव गांधी होते. मग त्यावेळेला राजीव गांधींनी ठरवलं की आपल्याच जे वैज्ञानिक आहेत, आपले जे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी संगणक तयार करावा. आणि त्यावेळेला पहिला संगणक जो आहे तो आपल्या देशामध्ये तयार झाला. त्याचं नाव काय होतं, 9वीचे विद्यार्थी, पहिला संगणक जो तयार झाला त्याचं नाव काय होतं, पहिला सुपर कॉम्प्युटर, परम. व्हेरी गुड. कोणी तयार केला त्याचं नाव माहिती, शास्त्रज्ञ, अरे डॉक्टर APJ अब्दुल कलाम नाही, आपला मराठी माणूस होता. आपला मराठी माणूस 9वीच्या पुस्तकामध्ये आहे. कोण होते, डॉक्टर विसरले, मराठी माणसाचं नाव पण विसरले, नाही आठवत. मी पण आता सांगणार नाही, थोड्या वेळाने सांगतो, तोपर्यंत तुम्ही आठवा. 5 मिनिटं देतो तुम्हाला, मी पुढच्या याच्यामध्ये जातो. मग त्यास ज्या वेळेला ही MKCLची स्थापना झाली त्यावेळेला मागच्या मीटिंग मध्ये पण सांगायला आलं होतं की सुरुवात सावंत सरांनी त्यावेळेला 4 टेबल पासून केली होती. आणि ते 4 टेबल घेऊन त्यांनी छोट्याशा ऑफिस पासून ही MKCL ची स्थापना केली. आणि आज एवढा मोठा वटवृक्ष उभा आहे. आज OKCL आहे, MKCL आहे, RKCL आहे. इजिप्तमध्ये, सौदी अरेबियामध्ये मोठ्या ज्ञानशाखा यांनी ओपन केल्या. आणि सावंत सरांचं विचारलं होतं की सत्यमेव जयते आणि सगळीकडे ज्ञान पसरवायचं. आपल्याला असलेलं ज्ञान जे आहे ते सगळ्या मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे हे त्यांचा विचार आहे. आणि त्यांच्या व्हिजननुसार ही MKCLची स्थापना झाली. आणि आज एवढा मोठा वटवृक्ष आपल्या शाळेसारखाच
हा मोठा झालेला आज आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्या शाळेमध्ये घेतल्या जातात. मग तुम्ही दरवर्षी आता ही जी ऑलिम्पियाडची परीक्षा आहे दरवर्षी तुम्ही द्या, तुम्हाला त्याचा बराचसा फायदा होतो. आता मी थोडस शाळेबद्दल बोलतो, शाळेची आठवण थोडीशी सरांना करून देतो की आपली शाळा कशी होती, काय होती. आता ज्या वेळेला आम्ही पण तुमच्या यायचे होतो 7वीला असताना 6वीला असताना, त्यावेळेला आता देवकर सर नाही येत, दरवेळेला देवकर सर असले की माझा विषय कपड्यांवरती किंवा गणवेशावरती असतो. आता पण माझा विषय तोच असणार आहे थोडासा, की त्यावेळेला आम्हाला गणवेश वर्षाला नाही भेटायचा, तर 2 वर्षांनी एकदा गणवेश भेटायचा. कारण घरची परिस्थिती सगळ्यांचीच बिघड होती. आपला विभाग बघा, अजूनही बरेचसे गरीब विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये शिकतायत की ज्यांना महिन्याला वर्षाला 2 वर्षाला कपडे मिळत असते. असे आहेत ना बरेच विद्यार्थी, तर दरवर्षी तुम्हाला नवीन गणवेश भेटतो नाही ना. तर 2 म्हणजे 7वीला समजा आपल्याला गणवेश मिळाला तर पुढचा गणवेश आपल्याला तो 9वीला मिळाला. आणि अशीच परिस्थिती आमची होती. आणि आमचे थोरात सर आमच्याकडून एवढे लाभून घ्यायचे की थोरात सर, माडे सर, प्रत्येक खेळ आम्ही इथे खेळलोय. हे सगळं ग्राउंड जे आहे ते करून आम्ही काढलंय आणि एवढं सगळं करत असताना तो गणवेश 2 वर्षामध्ये जशी आमची परिस्थिती व्हायची तसं तो निमोळगावत जायचा, 8ला जायचा. आणि तुम्हाला माहिती आमच्या त्यावेळेला आता तुम्हाला फुल पॅन्ट भेटते, आम्हाला त्याला हाफ पॅन्ट होते. आणि हाफ पॅन्ट असल्यामुळे काय व्हायचं की पाटली बाजू दुर्मिळ व्हायची आणि पाटली बाजू दुर्मिळ झाली तर ती काय व्हायची, क्रॅक व्हायची. माहिती ना क्रॅक म्हणजे काय, दुर्मिळ झाल्यावर ती फाटते ना, तशी व्हायची. मग अशा परिस्थितीमध्ये विचार करा की आम्हाला त्यावेळेला लाज वाटायची की अरे पॅन्ट फाटली तर कसं राहायचं. मग घरी गेल्यावरती आईला जर सांगितलं आई पॅन्ट फाटली आहे नवीन घेऊन दे, तरी आईचं अरे आता 100 रुपये घेऊन दुसऱ्याकडून उधारी आणली आहे, तर वाढायचे पैसे द्यायचे, मग कुठून भेटणार. मग त्यावेळेला एक प्रकार होता रफू नावाचा. कोणाला माहिती रफू म्हणजे काय असतं हे रफू? रफू करणे काय असतं? कोणी गेले का? कोणी गेले? कदाचित वडिलांचं बघितलं असेल. रफू म्हणजे काय की पॅन्टीला काय करायची, बारीक अशी जिथे पाटली असेल तिथे सिलाई मारायची, त्याला रफू मारतात. मग ती रफू मारून पण ती पॅन्ट आपण काय करायची, वापरायची. आणि आज तर तुम्ही बघितलं तर आज माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये वेगळाच प्रकार आपल्याला पाहायला मिळतो क्लासेसमध्ये वगैरे. आता मुली नवीन प्रकार येतात. आम्हाला फाटलेल्या पॅन्टीची लाज वाटायची, पण आता बघा इथून पॅन्ट फाटून येते. म्हणजे सगळ्यात वरती जेवढी फाटलेली असेल त्याची प्रतिष्ठा तेवढी मोठी. म्हणजे इथून कट असतात, पहिला, दुसरा, मग तिसरा, चौथा असं. मग आज परिस्थिती किती बदलली आहे बघा. आता हे जे 2 महिने आहेत मी थोडंसं विद्यार्थ्यांचा अनुकरण करतो, कारण हा स्लॅक सीझन असतो थोडा. जानेवारी फेब्रुवारी महिना आला तर इन्स्टिट्यूटमध्ये मुलं थोडीशी कमी असतात, त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलायला खूप भेटतं. त्यांचे एक्सपिरियन्स किंवा त्यांचं काय चाललंय बघायला खूप आवडतं. तर ज्या वेळेला आम्ही सकाळी येतो, सकाळी मला 8 वाजता क्लास ओपन होतो, 8 साडेआठ वाजता सकाळची बॅच असते. त्याच्यामध्ये साधारणतः 5-6 मुलं असतात, जास्त मुलं नसतात. त्याच्यामुळे त्यांना फ्रीली त्यांच्यावर बोलायला भेटतं, काय करतात बघायला भेटतं. आणि माझ्याकडे कसं मोबाईल कंपल्सरी, क्लासचा ॲप आहे आणि ते क्लासचा ॲप असल्यामुळे त्या ॲपमधून असाइनमेंट मुलांना करावे लागतात. आणि त्याच्यामुळे मोबाईल सगळ्यांना मी कंपल्सरी करतो, आणायलाच पाहिजे. मग ही मुलं काय करतात, मोबाईल आणताना काहीतरी त्यांचं वेगळंच चाललेलं असतं. थोडासा लक्षात, 250 स्क्वेअर मीटरचा आपला क्लास आहे, त्याच्यामुळे मी तिथून इकडे येईपर्यंत कोण ना कोण काय ना काय करत असतो. मग असंच सकाळचं माझा पण मग त्याच्यावर थोडासा टाइमपास चालू असतो. तर मी एका मुलीचा व्हॉट्सअपचा प्रोफाईल पिक्चर बघितला. मग तिला विचारलं सर हा कोणाचा फोटो आहे? तिने मला उत्तर दिलं सर माझाच आहे. मी म्हटलं अरे तुझं दिसतच नाही याच्यामध्ये, एवढी सुंदर मुलगी तू कशी काय असेल, म्हणजे एवढा सुंदर फोटो आहे. सर म्हणजे तुम्ही मला फोटोशॉप शिकवलं, फोटो एडिटिंग शिकवलं, त्याच्यामध्ये मी काय केलं, एडिटिंग केलं आणि त्याच्यामुळे तो फोटो तसा दिसतो. म्हटलं अरे मग तुला प्रत्यक्षात जर कोण बघेल तर काय होईल, तू फोटो तर एडिटिंग केला, फोटोशॉप मध्ये फोटो एडिटिंग केला, पण एवढा. सर म्हणजे मी फेसबुकवरती, ट्विटरवरती, इंस्टाग्रामवरती माझे फोटो टाकले, आज मला कितीतरी फॉलोअर्स मिळाले. कशामुळे? फोटो एडिटिंग केल्यामुळे आज मला एवढे फॉलोअर्स मिळाले. आणि मी त्याच्यावरती एक कमेंट्स टाकली होती, म्हणजे फोटो एडिटिंग करून मी ज्यावेळेला कमेंट्स टाकली होती की मला आज सकाळी 5 शिंका आल्या. काय कमेंट आली? सकाळी आज मला 5 शिंका आल्या. तर म्हणते मला एवढे फीडबॅक आले त्याच्यावरती की म्हणे तू उकळलेलं पाणी पी, आल्याचा रस पी, कोणीतरी सांगितलं तुला एक टपली मार टाकून, असे मी
असे विविध प्रकारचे तिला कमेंट झाले. तर म्हटलं आता एक दिवस तुझा खराब प्रोफाईल टाकतो, मग नेमकं तुझं ते फेसबुकचा अकाउंट पण तुला काय करावं लागेल, बंद करावं लागेल. ओरिजिनल जर तुझा फोटो टाकला म्हणजे असे बरेच अनुभव आपल्याला पाहायला मिळतात. आता AI टूल्स आले, सर तुम्हाला सांगतीलच त्या AI टूल्स बद्दल की मार्केटमध्ये एवढे भयानक AI टूल्स झाले की आपण काय करतोय काय करू शकत नाही ते विचार करण्याच्या पलीकडचं झालेलं आहे. त्याच्यामुळे विविध प्रकारचे अनुभव तुम्हाला त्या कोर्स शिकताना किंवा MSCIT कोर्स करताना किंवा कुठलाही आता टेक्निकल कोर्स करताना तुम्हाला ते शिकायला भेटणार आहे. त्याच्यामुळे पुढे काय करायचं अजून चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन सर तुम्हाला देणार. त्यामुळे मी जास्त वेळ तुमचा घेत नाही आणि पुढचं सरांकडे मी टेक ओव्हर करतो आणि सरांना सांगतो की तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करा. धन्यवाद.